जगात कोण काय करते, कोणाचं काय चालू याच्याशी मला काही घेणं नाही. मी स्वतःच्या कामात आनंद शोधणारा मुलगा आहे. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आता तुम्ही सुरुवातीला जशा पद्धतीचा व्हिडिओ बघितलेला आहे, सेम अशा पद्धतीचा आता व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फोटोचा वापर करून बनवण्यासाठी काय करायचं आहे, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. बीटमार्क, सेकिपिक्ट आणि ऑल मटेरियल म्हणून एक लिंक भेटेल. जर त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे, तुमच्याजवळ क्रोममध्ये अशा पद्धतीचं ओपन होईल भावांनो. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने तुमच्याजवळ ओपन होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही करायचं नाही, सर्वात खाली यायचं. या ठिकाणी बघू शकता डाउनलोड एक टाईम दिलेला आहे. आपण जस्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे थोडंसं आपल्याला वेट करायचं आहे भावनो. ठीक आहे, ओके. तर बघू शकता या ठिकाणी आपला जसा टायमिंग संपल तसं बरोबर अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या पेजवर येऊन जाईल भावनो. ठीक आहे, दुसऱ्या पेजवर आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बीटमार्क, सेकिपिक, ऑल मटेरियल भेटून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी सेकिपिक असणार आहे. फोटोच्या खाली सेकिपिकवरती क्लिक करायचं आहे, आपल्याला इनपुट करून घ्यायचं आहे. बीटमार्कवरती क्लिक करायचं आहे, बीटमार्क इनपुट करायचा आहे आणि इथं ऑल मटेरियलवरती क्लिक करून ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, तर या ठिकाणी ऑलरेडी आता मी बीटमार्क आणि सेकिपिक इनपुट केलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण ओपन करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, आणि ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओ कशा पद्धतीने बनवणार आहोत आपण, या ठिकाणी बीट मार्कला ओपन करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीची आपली बीट असणार आहे. सुरुवातीला यायचं आहे, प्लसचं बटन दिले त्यावर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही जे काय डाउनलोड केलं असलेलं आता आपली PNG वगैरे असणार आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचे. या ठिकाणी तुमचा फोटो तुम्ही अशा पद्धतीने ॲड करायचा आहे. वर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इमेजेस भावना आपण या ठिकाणी बरोबर अशा पद्धतीने सेट करून घेऊया. त्यानंतर शेवटला जायचं आहे, इमेजेस अशा पद्धतीने वाढून घ्यायचे आहे शेवटपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बीटवर यायचं आहे अशा पद्धतीने आर्टवर आणि इमेजवरती क्लिक करून इथून अशा पद्धतीने इमेज कट करायचं आहे भावनो. ठीक आहे, असे बीटप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सर्व कट करून घ्यायचं आहे. ओके ओके, तर आता बीटप्रमाणे आपण कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय, हे जे इमेज असणार आहे तर त्याआधी आपण काय करूया, या ठिकाणचे खालचे या सॉन्गच्या वरच्या 3 आपल्याला प्रीसेट असणार आहे, सॉरी आपले लेयर असणार आहे. तर लेयर अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करूया आणि वर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला एक ग्रुपचा ऑप्शन भेटून जाईल भावनो. ठीक आहे, या ठिकाणी तर आपण काय करावं, याच्यावरती अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आणि हे जे ग्रुप असणार आहे सर्वात वरी घेऊन जायचं आहे. आता या ग्रुपवरती पुन्हा एक वेळेस क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून खाली अनग्रुपचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपला इमेज जे असणार आहे ते खालच्या बाजूला जाईल भावनो. ठीक आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी एक PNG ॲड करू. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, PNG ॲड करायचे आहे. प्लसवरती सॉरी मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. या ब्लॅक कलरमध्ये आपण अशा पद्धतीने आपली PNG एक नंबर सेट करून घेऊया. त्यानंतर लास्टला येऊन अशा पद्धतीने वाढून घेऊया. सॉरी, हा इमेज आपण अशा पद्धतीने इथं होता. ओके, इतकं झाल्याच्या नंतर इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक येऊया, त्यासाठी सेकिपिकला ओपन करून घेऊया. तर जे काय सुरुवातीचा आता इमेज असणार, सॉरी या ठिकाणी आपण शेप ॲड करून दिला असणार आहे, रेक्टँगल असणार आहे. सॉरी, याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट. ठीक आहे, इतकं झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर खाली बघू शकता एक इमेज असणार आहे, आपण ॲड केलं आहे. याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. ठीक आहे, इतकंच करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आता सेकिपेकला पुन्हा ओपन करायचं आहे. 2 नंबरचं रेक्टँगल असणार आहे आपले, याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट. त्यानंतर बॅक यायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे भावनो. आणि आता जे असणार आहे ना, आपण बाकीचे जे काही इमेजेस असणार आहे त्या सर्व इमेजेसला आपण हे जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घेऊया. ओके, शेवटपर्यंत अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा. ओके, तर शेवटपर्यंत पेस्ट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमचा एक लोगो लावून घ्यायचा. तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो वापरला असेल तर लोगो पण लावायची काही गरज नाही. ओके, तर अशा पद्धतीचे असणार आहे. तर आता व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज तुम्ही 1080 ठेवू शकता. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ जे असणार आहे फोनच्या गॅलरीत सेव्ह होईल. इतका सोपा होता. आवडला असं लाईक झालंच पाहिजे. बाय बाय.